everyone, welcome to my channel Uplink Coder. So guys, आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा फर्स्ट चॅप्टर स्टार्ट केला होता. आपण 4 लेक्चर पण कंडक्ट केलाय. आता पुढचा व्हिडिओ मी युनिक्सवरचाच एक छोटासा पॉईंट राहिला तो कव्हर करून मी आपल्या GUI बेस्ड ऑपरेटिंग सिस्टीमवरती मी फोकस करते. ओके, सो मुव्हिंग टू द पॉईंट. आता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीममधला हा एक क्वेश्चन आहे जो मला लास्ट इयरच्या PYQsमध्ये मिळाला आहे. मोस्टली नाही विचारलेला, बट विचारला तर आन्सर कसं लिहायचं, मेजरली तुम्ही पॉईंट्स लक्षात ठेवला आणि त्याचं एक्सप्लेनेशन लक्षात ठेवला तर तुम्हाला तुमच्या शब्दात लिहिता येईल. ओके, देन लिस्ट अँड एक्सप्लेन मेजर फीचर्स ऑफ युनिक्स. आता जी काही आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं, युनिक्स किती छानली त्याचं वर्क आहे ते काम करत होतं. ओके, देन लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं त्याचं वर्किंग कसं होतं, इंटरॅक्शन कसं लेयर्समध्ये होतं, ते सगळं म्हणजे लेअर वाईज आहे, त्यामुळे ते किती इझिली वर्क होतं दॅन द डॉस ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, सो ह्याचे फीचर्स काय आहेत, मेजर फीचर्स काय आहेत, बिकॉज कमांड लाईन ऑपरेटिंग सिस्टीममध्ये डॉसपेक्षा पण युनिक्सवरती मोस्टली फोकस केला जातो. एक्सप्लेनेशन नाही विचारतं, फीचर्सचा नक्की विचारणार असा एक पॉईंट आहे. ओके, सो लिस्ट अँड एक्सप्लेन द मेजर फीचर्स ऑफ युनिक्स. फर्स्ट आहे मल्टी युजर कॅपॅबिलिटी. ओके, हा आहे इन मल्टी युजर सिस्टीम ऑल युजर शेअर व्हेरियस कम्प्युटर रिसोर्सेस, हार्ड डिस्क, प्रिंटर अँड मेमरी. ओके, आता मल्टी युजर कॅपॅबिलिटी म्हणजे काय, तुमच्याकडे भरपूर PC आहेत आणि भरपूर PCमध्ये जर युनिक्स आहे तर ते त्यांची हार्डवेअर म्हणजे प्रिंटर, फॉर एक्झाम्पल प्रिंटर, दे कॅन शेअर प्रिंटर विथ मल्टिपल युजर्स. ओके, त्यांचे कॉम्प्युटरचे जे रिसोर्सेस आहेत ते मल्टिपल युजर्ससोबत ते शेअर करू शकतात. दॅट्स इट. ओके, मल्टीटास्किंग कॅपॅबिलिटी. इट इज कॅपेबल ऑफ कॅरिंग आउट मोर दॅन वन जॉब ॲट द सेम टाईम. ओके, मल्टीटास्किंग, मल्टी प्रोग्रामिंग हे सगळे कसे आहेत, काय आहेत ते माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये आहेत. ते टाईप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टीममध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्लीज व्हिडिओ ते चेक करा तुम्ही चॅनलवरती. ओके, मल्टीटास्किंग कसं परफॉर्म होतं. ओके, आता युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम मोर दॅन वन जॉब ॲट अ वन टाईम करू शकतात, म्हणून काय म्हटलं आहे आपण त्याला, मल्टीटास्किंग त्याच्याकडे कॅपॅबिलिटी आहे. इट अलाउज युजर्स टू टाईप इन प्रोग्राम इन इट्स एडिटर व्हाईल इट सायमल्टेनियसली एक्झिक्यूट सम अदर कमांड्स लाईक सॉर्ट, कॉपी अ ह्यूज फाईल. ओके, आता फॉर एक्झाम्पल एक युजर आहे, तो प्रोग्राम टाईप करतोय, सायमल्टेनियसली त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये दुसरा प्रोग्राम जो आहे तो एक्झिक्यूट होत आहे. ओके, इथं त्यांनी असं मल्टीटास्किंगचं एक छोटंसं एक्झाम्पल दिलं. ओके, देन कम्युनिकेशन. द कम्युनिकेशन मे बी विदिन द नेटवर्क ऑफ अ सिंगल मेन कॉम्प्युटर ऑर बिटवीन 2 or more सच कॉम्प्युटर नेटवर्क्स. मग अशी जे सांगितलं, प्रिंटर शेअर करतं, पेरिफेरल डिव्हायसेस शेअर करतं. सिमिलरली द कॉम्प्युटर्स कॅन कम्युनिकेट विथ ईच अदर इन द सेम नेटवर्क. ओके, सो युनिक्स त्यांना कम्युनिकेट करायची पण परमिशन देतं. आता पोर्टेबिलिटी. युनिक्स इज हार्डली पोर्टेबल OS मीन्स ऑपरेटिंग सिस्टीम. इट कॅन बी पोर्टेड टू व्हरायटी ऑफ हार्डवेअर प्लॅटफॉर्म्स. म्हणजे काही PCs असतात किंवा काही ऑपरेटिंग सिस्टीम आहेत ते स्पेसिफिक हार्डवेअरला सपोर्ट करतात, बट हा कसा आहे, मोस्टली पोर्टेबल आहे, व्हरायटी ऑफ हार्डवेअर प्लॅटफॉर्म्सबरोबर तो कम्युनिकेट होतो. ओके, देन युनिक्स शेल. Unix has a simple user interface called the shell that has the power to provide the services that the user wants. Okay, म्हणजे काय, युनिक्सकडे एक त्याचं स्वतःचं शेल आहे जो अंडरस्टँड करतो युजरला काय पाहिजे आणि कुठली कमांड बरोबर आहे, कुठली कमांड चूक आहे. ओके, लास्ट व्हिडिओमध्ये मी ते सांगितले. Pipes and filters. Unix has facility called pipes and filters which permit the user to create complex program from simple program. Okay, आता मल्टिपल लाईन्सचा कोड लिहिण्यापेक्षा छोटेसे कोड लिहिणं कधी पण सोपं. सो पाईप्स आणि फिल्टर्स यूज करायचा जो आहे पार्ट तो युनिक्स फॅसिलिटी प्रोव्हाइड करतो. दॅट्स इट. हे झाले फीचर्स ऑफ युनिक्स ऑपरेटिंग सिस्टीम. ओके, सो आपण नेक्स्ट व्हिडिओपासून हे करूया, GUI ऑपरेटिंग सिस्टीम कंटिन्यू करूया. थँक्यू सो मच.